नमस्कार मित्रांनो, जय हिंद। मित्रांनो, तुमच्या समोर संख्या आहे 50, 72, 15, 5/6, 11/17, 9/13। आता मित्रांनो, आपल्याला ह्या संख्या वाचल्यानंतर ह्या संख्यांची किंमत किती आहे, त्याची व्हॅल्यू किती आहे याचा लगेच अंदाज येतो। 50 म्हणजे किती, तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो, 50 वह्या किंवा 50 पेन, 72 सायकली किंवा 15 चॉकलेट असं आपल्याला माहिती असतं। परंतु मित्रांनो, 5/6 म्हणजे नेमके किती, 11/17 म्हणजे या संख्येचा नेमका अर्थ काय आहे, 9/13 म्हणजे किती, हे आपल्या लवकर लक्षात येत नाही। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला या प्रकारच्या ज्या संख्या असतात या संख्यांचा अर्थ मी तुम्हाला समजावून सांगणार आहे, ज्यांना आपण अपूर्णांक म्हणतो। तर आजच्या व्हिडिओत मित्रांनो, आपण अपूर्णांकाचा अर्थ समजावून घेऊ। अपूर्णांका इतकी किंमत म्हणजे नेमकी किती हे समजावून घेणार आहोत आणि ते समजावून घेता घेता काही अत्यंत महत्त्वाची उदाहरणं त्यावर आधारित मी तुम्हाला समजावून देणार आहे आजच्या व्हिडिओत। तर मित्रांनो, ज्याला कुणालाही अपूर्णांकाचा अर्थ माहित नसेल किंवा अपूर्णांका इतकी किंमत म्हणजे किती ते उदाहरणामधून कसं शोधायचं हे समजत नसेल, त्या सर्वांसाठी आजचा व्हिडिओ आहे। तर मित्रांनो, हे समजावून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला पाहावा लागेल। अर्धवट व्हिडिओ पाहिला तर अर्धवट माहिती मिळेल आणि मग तुमच्या लक्षात येणार नाही। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा, वेळ तर अजिबात वाया घालवणार नाही मित्रांनो। लेट गेट स्टार्टेड। अपूर्णांकाचा अर्थ समजावून घेताना मित्रांनो, जनरली भाकरीचं उदाहरण देतात। मी सुद्धा तुमच्या समोर एक भाकरी काढतो बघा। ही आहे भाकरी। आता ही भाकरी थोडीशी गोल नाही आहे, माझ्याकडून झाली, वर्तुळाकृती नाही झाली, पण तुम्ही असं समजा की वर्तुळाकृतीच आहे। भाकरी घेतली, ह्या भाकरीचे मी बरोबर 4 भाग करणार। आपली आई सुद्धा आपल्याला भाकरी वाढताना किंवा पोळी वाढताना तिचे समान 4 भाग करते आणि मग आपल्याला वाढत असते, बरोबर की नाही। ह्या भाकरीतला किंवा ह्या पोळीतला एकच भाग जर तुम्हाला पाहिजे असला खायला, बरोबर की नाही, तुम्हाला एकच भाग पाहिजे असला तर तो भाग मागताना तुम्ही आईला काय बोलता, मला एक चतकोर पोळी दे किंवा एक चतकोर भाकर दे। बऱ्याच ठिकाणी चतकोर म्हणतात, काही ठिकाणी कोरभर म्हणतात, पण मित्रांनो त्याला गणिताच्या भाषेमध्ये पावभाग म्हणतात। काय म्हणतात, पावभाग। तर मी जो भाग रंगवलाय त्या संपूर्ण भाकरीचा 4 भाग केले, त्या संपूर्ण भाकरीचे 4 भाग केले, त्यातला एक भाग मी रंगवला। तो भाग, रंगवलेल्या भागाची किंमत, तेवढ्या भागाला काय म्हणतात, तर त्याला पावभाग म्हणतात, बरोबर। आता हा पावभाग आहे हे आपल्याला माहित आहे, जे आपण शब्दात सांगतो पावभाग, पण त्याला अंकांचा उपयोग करून कसं लिहायचं, अंकांचा उपयोग करून लिहिला की तुमच्या मग लक्षात येईल की अपूर्णांक कसा तयार होतो। तर याची किंमत ही अंकांचा उपयोग करून लिहिताना जी वस्तू घेतली तिचे समान किती तुकडे केले ते पहिल्यांदा लक्षात घ्यायचं। तर ही भाकरी होती, याचे समान किती तुकडे केले, 4। तर बघा, अंकात उपयोग करताना जे 4 तुकडे केले समान, जेवढे भाग केले तो छेदाच्या ठिकाणी लिहित असतात, म्हणजे त्या आडव्या रेषेच्या खाली, त्याला छेद म्हणतो आपण। छेदाच्या जागेवर कोणती संख्या लिहायची, एखाद्या वस्तूचे समान जेवढे तुकडे केले तेवढे। आता इथं 4 तुकडे केले म्हणून 4 छेदस्थानी लिहिला आणि त्यापैकी, त्या तुकड्यांपैकी तसे जे तुकडे झाले समान तसे किती तुकडे घेतले किंवा किती तुकडे रंगवले, तर एक तुकडा रंगवला म्हणून तो अंशस्थानी लिहायचा, रेषेच्या वरती लिहितो आपण, तो त्याला अंश म्हणतो आपण, बरोबर। मग पावभाग भाकरी म्हणजे गणिताच्या भाषेत अंकाचा उपयोग करून किती भाकरी, तर 1/4 इतकी भाकरी। आलं लक्षात। आता लक्षात घ्या मित्रांनो, पावभाग म्हणजे 1/4। कोणत्याही वस्तूचे समान 4 तुकडे करा, त्यातला एक भाग म्हणजे पावभाग। येतंय लक्षात। आता तुमच्या लक्षात आलं, ह्या तुकड्याची किंमत आहे 1/4। अजून खूप व्यवस्थित समजावून घेणार आहोत मित्रांनो। हे तर एकदम बेसिक आहे आणि बेसिक माहीत असलं ना मित्रांनो, मग मात्र काही अडचण येत नाही। म्हणून मी तुम्हाला बेसिक समजावून देतो आणि नंतर आपण टप्प्याटप्प्याने हळूहळू पुढे जाऊ आणि शेवटी परीक्षेमध्ये कशी उदाहरणे येतात ते समजावून घेऊ।
आता थोडंसं पुढे जाऊ मित्रांनो, चतकोर भाकर जी होती तेवढी नाही पाहिजे तुम्हाला. तुम्हाला त्या चतकोर भाकरीसारखे 2 तुकडे पाहिजे, बरोबर. हा तुकडा सुद्धा पाहिजे खायला. मग मात्र आता तुम्हाला पावभाग किती वेळा पाहिजे? 2 वेळा. पावभाग 2 वेळा पाहिजे ना. पण मित्रांनो इथं लक्षात घ्या, ह्या भाकरीचे समान 2 जर तुकडे केले इथं, तर तुम्हाला एवढा मोठा एक जो तुकडा दिसतो हा तुकडा घेणं शक्य आहे. त्यासाठी 4 भाग करायची गरज पडत नाही. 2 तुकडे करा, 1 तुकडा तुम्हाला पाहिजे. म्हणजे पावभाग 2 वेळा पाहिजे. तर त्यासाठी भाकरीचे फक्त 2च तुकडे करावे लागतील समान. समान 2 तुकडे केले, त्यापैकी 1 तुकडा तुम्हाला पूर्ण पाहिजे. अशा वेळेस तुम्ही त्या तुकड्याला काय म्हणतात? तर त्याला अर्धा म्हणतो आपण, बरोबर. अर्धा भाग. आता हा अर्धा भाग सेम ह्याच पद्धतीने कसा लिहायचा? तर अर्धा म्हणजे काय? त्या तुम्हाला मी सांगितलं छेदस्थानी कोणती संख्या येईल? तुकडे किती केले? तुकडे 2 केले. त्यापैकी किती तुकडे घेतले? 1. हा झाला अर्धा. 1/2 म्हणजे अर्धा. पण मित्रांनो काही मित्र असेही म्हणतील की आम्ही असं नाही केलं, आम्ही 4 तुकडे केले मग 2 घेतले. तरी काही अडचण नाही मित्रांनो. 4 तुकडे केले मग त्यापैकी 2 घेतले. याची किंमत आणि याची किंमत सारखीच आहे, कारण इथं 2 ने भाग जातो बघा. बे 1 बे, बे 2 4. पुन्हा उत्तर काय येतंय? 1/2. मग आता अर्ध्याची किंमत कळली तुम्हाला. अर्धा म्हणजे काय? तर 1/2. यानंतर 3 तुकडे तुम्ही घेतले. एका भाकरीचे समान 4 तुकडे केले, त्यापैकी 3 तुकडे घेतले. 1 तुकडा शिल्लक राहिला, बरोबर. म्हणजेच रंगवलेला भाग किती? रंगवलेल्या भागाची किंमत किती असा त्याचा अर्थ होतो. तर त्याला आपण पाऊण म्हणतो, बरोबर की नाही? पाऊण भाग. आणि पाऊण भागाची किंमत कशी येईल? तर तुकडे केले 4, त्यापैकी 3. तसे 3. 4 तुकडे केले, त्या 4 तुकडे केल्यानंतर ते 4 तुकडे तुमच्या नजरेसमोर दिसत आहे. तसे 3 तुकडे, 1 2 3, 3 तुकडे बाजूला केले, 3 तुकडे रंगवले. त्याला म्हणतो आपण 3/4 म्हणजेच पाऊण भाग. तर मित्रांनो एकदम बेसिक समजावून सांगितलं तुम्हाला मी. या बेसिकवर आधारित आपण 1-2 प्रश्न घेऊ, म्हणजे तुमच्या लक्षात येईल प्रश्न कसे तयार होतात. तर तुमच्या समोर उदाहरण आहे मित्रांनो. रमेशने त्याच्याकडे असलेल्या 20 गोट्यांपैकी, बघा रमेशकडे किती गोट्या होत्या? 20 गोट्या होत्या. 20 गोट्यांपैकी 3/4 गोट्या मित्राला दिल्या, तर त्याच्याकडे किती गोट्या शिल्लक राहिल्या? 20 गोट्या होत्या रमेशकडं, त्यापैकी 3/4 इतक्या गोट्या मित्राला देऊन टाकल्या, तर रमेशकडे किती गोट्या शिल्लक राहिल्या? आता आपल्याला गोट्या किती आहे? 20. 20 मधून 3/4 इतक्या गोट्या काढून टाकाव्या लागतील, बरोबर की नाही? मग 3/4 गोट्या म्हणजे किती गोट्या? तर तुम्हाला मी आत्ताच सांगितलं बघा. आधी आपण 20 गोट्या काढू बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ह्या 20 गोट्या झाल्या. या 20 गोट्यापैकी 3/4 इतक्या गोट्या त्याने मित्राला दिल्या की नाही? मग 3/4 म्हणजे काय? छेदस्थानी 4 आहे, म्हणजे एकूण ज्या गोट्या आहे त्याचे समान 4 भाग करावे लागतील, बरोबर की नाही? तुकडे किती? 4, त्यापैकी 3 असा त्याचा अर्थ आहे. त्यापैकी 3 असा नाही होत त्याचा अर्थ. 4 तुकडे करा आणि एका तुकड्यामध्ये जेवढे येतील ना तसे 3, बरोबर असा त्याचा अर्थ होतो. तर बघा इथं 4 तुकडे करावे लागतील 20 गोट्यांचे. बघा आता आपण असा एक तुकडा करू. 1, हा दुसरा भाग, हा तिसरा भाग आणि हा चौथा भाग. तुकडे करा, वाटे करा, भाग करा, बरोबर की नाही? तर 4 भाग केले बघा मी. 20 गोट्यांपैकी 3/4 गोट्या वेगळ्या काढायच्या ना आपला. तर आता आपण काय केले? छेद जो आहे, छेद म्हणजे भाग करायचे. किती भाग केले? 4 भाग. 4 समान भाग केले. एकेका भागामध्ये 5-5 दिसतंय बघा. हा पहिला भाग, हा दुसरा, तिसरा आणि चौथा. 4 भाग केले. या 4 भागासारखे 4 भागामध्ये 4 भागापैकी एका भागात जेवढे दिसते ना तसे 3 भाग. अंश म्हणजे काय? तसे 3 वेगळे करा. तसे 3 वेगळे करा म्हणजे हा एक भाग, हा एक भाग आणि हा एक भाग. तर एका भागामध्ये 5 आहे, दुसऱ्या भागामध्ये 5 आहे, तिसऱ्या भागात 5 आहे, एकूण झाले 15. हे 15 म्हणजेच 3/4 कुणाचे? 20चे. 20चे 3/4 म्हणजेच 15. आलं लक्षात मित्रांनो? आता बघा 20 गोट्या होत्या, त्यातल्या 3/4 गोट्या जर वेगळ्या काढायच्या असल्या तर छेद जेवढा आहे तेवढे भाग करा, अंश जेवढा आहे तेवढे भाग वेगळे करा. तर मित्रांनो एका भागात 5 आल्या ना, तर आपल्याला 3 भाग घ्यायचे. अंशामध्ये 3 आहे ना, तसे 3 भाग घ्यायचे वेगळे. तर 1 2 3 भाग घेतले. 5 5 5 5 त्रिक 15. 15 गोट्या त्यांनी मित्राला दिला. याचा अर्थ त्याच्याकडे 5 गोट्या शिल्लक राहिल्या. हे झालं तुमचं उत्तर. किती गोट्या शिल्लक राहिल्या? तर 5 गोट्या शिल्लक राहिल्या. इथं मित्रांनो आपण काय केलं?
काही वस्तू होत्या, त्या वस्तूपैकी दिलेल्या अपूर्णांका इतक्या वस्तू बाजूला कशा काढायच्या ते समजावून घेतलं. त्यासाठी काय करायचं, छेद जेवढा असेल तेवढे भाग करा आणि त्या भाग केल्यानंतर एका भागात जेवढे येतात तसे अंशा इतके भाग वेगळे करा. झालं तुमचं उत्तर. इथं समजून घ्या मित्रांनो, इथं जर 3/4 ऐवजी 1/4 असते तर तुम्ही पुन्हा 4 भागच केले असते, पण त्यापैकी फक्त एक भाग बाजूला केला असता, म्हणजे फक्त 5. तर आलं लक्षात मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही एखाद्या संख्येतून दिलेल्या अपूर्णांका इतकी किंमत वेगळी करू शकता. आता खरी गंमत पुढे आहे मित्रांनो. इथं 200 गोट्यांऐवजी आता संख्या खूप मोठी घेतो, उदाहरणार्थ 894 घेऊ आपण. 894 गोट्या आहेत, त्यापैकी 1/4 गोट्या वेगळ्या करायच्या आहे. आता काय करायचं? आता मित्रांनो इथं खरी गडबड काय होते की आपण इथं प्रत्यक्ष त्या वस्तू घेतल्या, त्या वस्तूंचे प्रत्यक्ष भाग केले आणि भाग केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळालं. पण आता इथं 894 वस्तू इथं मांडत बसायचं का मग? तर नाही मित्रांनो, गणित त्यासाठीच तर आहे. गणित म्हणजे काय, कोणत्याही प्रकारच्या प्रत्यक्ष वस्तू न घेता तुम्हाला आकडेमोड करून उत्तर मिळवणं म्हणजे गणित आहे मित्रांनो. म्हणजेच मित्रांनो तुम्हाला प्रत्यक्ष काही करायची गरज नाही, फक्त आकडेमोड करा आणि उत्तर काढा, यासाठीच तर गणित असतं. तर मित्रांनो आता त्या 894 वस्तू न घेता सुद्धा 1/4 गोट्या कशा वेगळ्या करायच्या हे आपण समजावून घेणार आहोत. पण त्या अगोदर मी पुन्हा एकदा घेतो बघा, इथं 20 गोट्या ठेवू, बरोबर. इथं 20 गोट्या, त्यापैकी 3/4 गोट्या वेगळ्या काढायच्या. ते उत्तर असं येणार होतं. हे उत्तर यातलं कोणतंही काहीही न करता कसं काढायचं हे एकदा समजलं ना, मग मात्र तुम्ही अशा वस्तू न घेता सुद्धा याच्यानंतर मी ते जे उदाहरण समजावून देणार आहे तुम्हाला ते उत्तर सोडवता येईल. तर हे काही न करता कसं सोडवायचं? तर मित्रांनो यासाठी काय करतो आपण, आत्ताच काय केलं बघा, 20 गोट्या घेतल्या, त्याचे 4 भाग केले, बरोबर ना. मग तसंच करू ना, 20चे 4 भाग करू, म्हणजे 4ने भाग देऊ. आणि नंतर काय केलं, 4 भाग केले ना, तर 4 भागापैकी एका भागात जेवढ्या आल्या तेवढ्या 3 वेळा घेतल्या, म्हणजे तिप्पट केले, बरोबर ना. किती पाहिजे, 3 पट पाहिजे ना, मग 3ने गुणायचं. 20ला 4ने भाग दिला आणि 3ने गुणलं. बघा 20ला 4ने भाग दिल्यानंतर 5 उत्तर येईल, 5ला 3ने गुणलं का 15 उत्तर येईल. सोपं लॉजिक आहे की नाही. 5 5 5 3 वेळा घेतला काय आणि 5ची तिप्पट केली काय, सारखंच. आता हे लक्षात तुमच्या जर आलं, बघा वस्तू होत्या, त्या वस्तूला छेदाची जी संख्या होती तिने भाग दिला आणि अंशाच्या संख्येने गुणलं. बघा छेदाच्या संख्येने भाग दिला आणि अंशाच्या संख्येने गुणलं. पण मित्रांनो हे तुम्ही असं न लिहिता असं लिहू शकता ना, 20 गुणिले 3/4. आता मला सांगा याच्यामध्ये आणि याच्यात काय फरक आहे? काही फरक नाही मित्रांनो. अपूर्णांक जसाच तसा ठेवला, वस्तू जेवढ्या होत्या त्या जशाच तशा ठेवल्या, फक्त गुणाकाराचं चिन्ह टाकलं. हे तुम्हाला माहीत होतं. मग हा छेदस्थानी जो 4 आहे, जेव्हा गुणाकाराचं चिन्ह असतं तेव्हा छेदाची जी संख्या असते ती ह्या संख्येला छेदात लिहा किंवा ह्या संख्येला छेदात लिहा, काही फरक पडत नाही. मग हे असं लिहिलं तरी चालतंय ना. 4 इथं भागाकारात लिहिण्याऐवजी जो अपूर्णांक होता तसाच ठेवू, जी संख्या होती तशीच ठेवू, त्याला गुणाकार करू. आता हे सोडवायचं कसं, तर तुम्हाला माहिती आहे 4ने 3ला भाग जात नाही, 4ने 20लाच भाग द्यावा लागेल. 4 25 आणि 5 गुणिले 3 शिल्लक राहतील आणि उत्तर येईल 15. अशा पद्धतीने हे उत्तर आलेलं आहे मित्रांनो. आता ही आकडेमोड कशी केली हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर मी तुम्हाला आत्ताच काय सांगितलं की इथं जर 892 असले आणि इकडं जर हे 3/4 गोट्या मित्राला दिल्या तर त्याच्याकडे किती गोट्या शिल्लक राहिल्या? 892चे 3/4 कसे काढायचे? तर आता ह्या पद्धतीने काढायचे. आकडेमोड करून तुम्हाला अपूर्णांका इतकी किंमत एखाद्या संख्येतून बाजूला काढता आली पाहिजे, म्हणजे तुम्हाला अपूर्णांकाची किंमत समजेल. तर चला तेही समजावून घेऊ. हे उदाहरण कसं सोडवायचं. काय सांगितलं मित्रांनो मी, ज्या वस्तू असतात त्या वस्तू घ्या. 892 प्रत्यक्ष वस्तू घ्यायची गरज नाही, ती संख्या घ्या. त्या संख्येचे किती भाग करायचे? आता 4 भाग करावे लागतील, म्हणून भागिले 4 लिहावं लागतील, बरोबर नाही. भागाकारात 4. पुन्हा एकदा घेतो व्यवस्थितपणे जरा. 4 भाग केले. 4 भाग केल्यानंतर काहीतरी उत्तर मिळेल, एका भागाचं उत्तर मिळेल. एका भागाचं जे उत्तर येईल त्याचे किती पट करायचे? तर अंश जेवढा असतो तेवढे पट करायचे, गुणिले 3 करा. याच्या ऐवजी मित्रांनो मी आत्ताच सांगितलं की 892 गुणिले सरळ 3/4 करून टाका ना, काही अडचण नाही. हे आणि हे एकच आहे मित्रांनो. हे आपण का करतोय? कारण तुम्हाला मी टप्प्याटप्प्याने समजावून सांगतोय की आधी वस्तू घेऊन दाखवल्या, वस्तू प्रत्येक वेळी वस्तू घेणं शक्य नाही. 892 वस्तू घेणं शक्य नाही. डायरेक्ट आकडेमोड करून उत्तर कसं शोधायचं त्यासाठी हे समजावून देतोय. अशाच पद्धतीने पुढे पुढे जाऊ मित्रांनो. व्हिडिओच्या शेवटपर्यंत मित्रांनो तुम्हाला असे काही उदाहरणं अभ्यासायला मिळतील की मग तुम्हाला समजेल की आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता.
तर चला आपण जाणारच आहोत त्या उदाहरणांकडे सुद्धा, पण पहिल्यांदा बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला माहीत असल्या पाहिजे. 4ने भाग देऊया. 4ने 3ला भाग जात नाही, 4ने 892ला भाग देऊ. 4 दुने 8 होतील, इथंही 4 दुने 8 होतील, एक उरला, 12 झाले, 4 त्रिक 12, 223 गुणिले 3. तर याचं उत्तर काय येईल? 3 त्रिक 9 येतील, 3 दुने 6, 3 दुने 6. याचा अर्थ 892 गोट्यापैकी 304 गोट्या मित्राला जर दिल्या तर 669 गोट्या त्याने मित्राला दिल्या. त्याच्याकडे किती गोट्या शिल्लक राहिल्या? 892 वजा 669 करा, इथं 12 होतील, इथं 8 राहतील, 12 9 3 12 8 2 6 गेले 2, आणि इथं तुमचं 8 2 223 गोट्या. तर हे 223 एकत्र केलेत, 9 3 12 हात चाले, 6 2 8 1 9, 6 2 8, हे 892, म्हणजे त्याच्याकडं 223 गोट्या शिल्लक राहतील. आता मित्रांनो खरी गंमत कोणती आहे? तर 1/4 म्हणजे पाव भाग, 1/2 म्हणजे अर्धा भाग, आणि 3/4 म्हणजे पाऊण भाग. हे 3 अपूर्णांक आपल्याला माहीत आहे मित्रांनो. ज्याला आपण पाव म्हणतो, याला अर्धा म्हणतो आणि याला पाऊण म्हणतो. पण यापेक्षा वेगळे सुद्धा अपूर्णांक असतात. त्या अपूर्णांका इतक्या किमती सुद्धा एखाद्या संख्येतून बाजूला कशा काढायच्या ते समजावून घेऊया. वेगवेगळ्या टाईपचे आपण अपूर्णांक घेऊ आणि काही उदाहरणं अभ्यासू. तुमच्या समोर 2 उदाहरणं आहे मित्रांनो. लक्षात घ्या. 550 रुपयांपैकी 710 रुपये दिले, वाटले, खर्च केले, असा काहीतरी प्रश्न असणार. मी मुद्दाम शॉर्टमध्ये घेतलंय. 550 रुपयांपैकी 710 रुपये म्हणजे किती रुपये? आता तुम्हाला माहिती आहे 550 रुपयापैकी म्हटलंय म्हणजे इथं 550 महत्त्वाचे आहे. यातूनच ते वेगळे करायचे आहे. 550चे 710 रुपये आहे मित्रांनो. आणि तुम्हाला माहिती आहे 550चे म्हटलं की गुणाकार 7/10 बरोबर किती, असा हा प्रश्न आहे. आणि मग तुम्ही काय करता, इथं 10ने इथं भाग द्यावा लागेल. इथं 0 काढला तर हा 0 निघून जाईल. छेदस्थानी 1 राहिला, त्याला काही अर्थ नाही. 55 गुणिले 7, 7 5 35, 7 3 आले, 7 5 35, 36 37 38. तर याचा अर्थ मित्रांनो 550 रुपयांपैकी 7/10 रुपये म्हणजे 385 रुपये. अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो. सेम प्रश्न तिकडं आहे, परंतु तो प्रश्न याच्याही पेक्षा अजून शॉर्ट केला आहे. प्रश्न एकाच टाईपचे असतात मित्रांनो. हा प्रश्न लेखी स्वरूपातही येतो, इथं अशा पद्धतीने येतो किंवा असाही येऊ शकतो. वेगवेगळ्या टाईपने येऊ शकतो हा प्रश्न. अजून यामध्ये कसे वेगवेगळे प्रश्न येतात हे सगळे मी घेणार आहे आजच्या व्हिडिओत. काळजी करू नका मित्रांनो. पण तुम्हाला एखाद्या संख्येतून अपूर्णांका इतकी किंमत कशी बाजूला काढायची ते समजावून द्यायचं आहे मला. तर इथं मित्रांनो सेम हीच प्रोसेस करावं लागणार आहे. 336 गुणिले 5/7 बरोबर किती? आता 7ने 5ला भाग जात नाही, 7ने 336ला जातो का बघा. 7 5 35 नाही, 7 चोक 28 होईल. 7 चोक 28, 33 आणि 28 5चा फरक, इथं 5 उरतील, 56 झाले. 7 8 56, 5 गुणिले 48 होतील मित्रांनो. 8 5 40 झाले, 4 हातचे आले, 5 चोक 20 आणि 4 24. तर अशा पद्धतीने मित्रांनो 240 हे झालं उत्तर. इथं गंमत सांगतो मित्रांनो, 550चे 710 विचारले, पण तुम्हाला असं विचारलं 400चे 7/10, तर हे उत्तर बदलणार. अपूर्णांक तोच आहे, इथं अपूर्णांक तोच आहे. इथं किंमत, इथं 500च्या संबंधाने किंमत 385 आली, इथं मात्र 400चे विचारले, म्हणून 710 ह्या अपूर्णांकाची जरी किंमत विचारली पण ती ह्या 400च्या संबंधाने आहे, म्हणून 10ने भाग दिला, इथं 40 राहतील आणि 7 चोक 28, 280 उत्तर येईल मित्रांनो. इथं 710च होते, 280 उत्तर आलं. इथं 710च होते, 385 उत्तर आलं. हे का? कारण ज्या वस्तूंच्या संख्या होत्या त्या वस्तूंच्या संख्या बदलल्या. वस्तूची संख्या बदलली की त्या अपूर्णांकाची इतकी किंमत त्या वस्तूतून बाजूला काढताना ती सुद्धा बदलणार आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो. इथं हा प्रश्न कसा येऊ शकतो बघा मित्रांनो. इथं 336चे 5/7 बरोबर 240 आले ना. 336चे 5/7 बरोबर 240 असं उत्तर आलं की नाही. आता इथं 336 ही संख्याच काढून टाकतो. इथं x म्हणतो मी, गुणा करायच्या ऐवजी चे. आता लक्षात येईल बघा, असा प्रश्न बऱ्याच वेळा तुम्हाला माहीत असेल. xचे 5/7 बरोबर 240, मग x बरोबर किती असा प्रश्न येतो. हे जी प्रोसेस केली ही प्रोसेस उलटी करायची मित्रांनो. इथं काय केलंय बघा, 240 दिले ना, इथं चे म्हणजे काय असणार आहे, इथं गुणाकारात असणार आहे. गुणा करता येता ही 5/7 आहे, तिकडे जाऊन भागाकारात होईल, म्हणजे x बरोबर 240 भागिले 5/7 होईल की नाही. पण तुम्हाला माहिती मित्रांनो, जेव्हा अपूर्णांक असतो तेव्हा आपण भागाकार करत नाही, भागाकाराच्या उलट गुणाकार करतो, म्हणजे 240 गुणिले 7/5 असं होईल.
गुणाकार व्यस्त लिहितो आणि भागाकाराचं चिन्ह बदलून गुणाकारात करतो. आता 5ने भाग द्या. 5 चोक 20 होतील, 4 उरला 5 48. आता 48 गुणिले 7, 8 7 56 होतील, हातचे आले 5, 7 चोक 28, 8 5 13 33. आलं का नाही उत्तर बघा. xचे 5/7 म्हणजे 240, तर x म्हणजे 336 जे इथं आलेलं आहे. हेच उदाहरण इकडं ह्या ज्या प्रोसेसने सोडवलं तेच उदाहरण इकडं उलट्या प्रोसेसने केलं बघा. आता मित्रांनो 2 लेखी उदाहरणं घेऊया जे प्रत्यक्ष स्पर्धा परीक्षांमध्ये येतात. तशी 2 लेखी उदाहरणं तुमच्या सरावासाठी घेतो, म्हणजे एक थोडासा तुम्हाला अंदाज सुद्धा येईल की या टाईपवर आधारित लेखी उदाहरणं कसे येतात. तर चला मित्रांनो, एका संख्येमध्ये त्या संख्येचा 3/4 मिळाला तर उत्तर 84 येते. तर ती संख्या कोणती? आपल्याला ती एक संख्या x मानू बघा. एक संख्या जी आहे, एक संख्या तिला x म्हणू आपण. एकदा x लक्षात आली की त्या संख्येचा 3/4. आता त्या संख्येचा 3/4 ही जी संख्या आहे ही x आणि हिचा 3/4, xचे 3/4 याचं उत्तर काय येईल? 3x/4. बघा हे दुसरं. एक संख्या x मानली, तिची त्या संख्येचा 3/4 म्हणजे x गुणिले 3/4, मग ते उत्तर येईल 3x/4. त्या संख्येचा 3/4 मिळवला म्हणजे ही x आहे, यामध्ये आपण 3x/4 मिळवली. म्हणजे ही संख्येमध्ये हिचा 3/4 मिळवला. 3/4 हा आला. या दोघींची बेरीज केली तर उत्तर 84 येतं. असं हे समीकरण तयार झालं बघा मित्रांनो. येतंय लक्षात? तर ती संख्या कोणती म्हणजे x ची किंमत काढायची. बघा इथं छेद 4 आहे, याचाही छेद 4 करावा लागेल, बरोबर की नाही? याचा छेद जर 4 करायचा असला तर छेदस्थानी काहीच नाही म्हणजे 4 ने गुणलं, म्हणून अंशाला सुद्धा 4 ने गुणावं लागेल. हे पटपट करण्याची क्रिया आहे मित्रांनो. आता इथं 4x अधिक 3x, छेदस्थानी 4 झाला, इकडे 84, छेद 4 झाला, 4x अधिक 3x 7x होतील, बरोबर. छेद जो 4 आहे त्याची बेरीज होत नाही, तो पलीकडे जाऊन भागाकारात आहे इकडे, तो गुणाकारात जाईल. आलं लक्षात मित्रांनो? आता इथं 7x आहे ना, 7 इथं गुणाकारात आहे, तो भागाकारात जाईल. 84 गुणिले 4 भागिले 7. आता 7 ने भाग द्या. 7 1 7, 1 उरला 14 झाले, 7 2 14, 12 चोक 48 आणि उत्तर येईल मित्रांनो 48. तर x ची किंमत आली 48. अशा पद्धतीने तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळून जातं मित्रांनो. त्यासाठी महत्त्वाचं काय आहे, तुम्हाला समीकरण तयार करता आलं पाहिजे. समीकरणामध्ये एक संख्या मांडली, त्या संख्येची 3/4 कशी तयार झाली ते लक्षात घ्या. अशा उदाहरणांचा सराव करा. शेवटचं एक उदाहरण घेणार आहे मित्रांनो मी. ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचं उदाहरण आहे. आपण जे आज व्हिडिओ पाहिला त्यावर आधारितच आहे. परंतु त्याही अगोदर मित्रांनो, अपूर्णांकाचा अर्थ समजावून देताना मी तुम्हाला आज व्हिडिओमधून जेही काही सांगितलं ते तुम्हाला गरजेचं वाटलं असेल, आवडलं असेल, माहिती तुम्हाला व्यवस्थित समजली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. खूप सारे मित्र आहे व्हिडिओ पाहतात, लाईक करतात, पण चॅनल सबस्क्राईब करायचा त्यांच्याकडून राहून जातो. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सपोर्ट होण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि अशा व्हिडिओंची तुमच्या मित्रांना जर गरज असेल तर आपला हा व्हिडिओ आणि आपल्या चॅनलवरचे इतरही व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरायचे नाही मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सपोर्ट मिळतो. तर चला मित्रांनो, शेवटचे एक उदाहरण घेऊया, तेही व्यवस्थित समजावून घेऊ. तर हे शेवटचं उदाहरण आहे मित्रांनो. 2 संख्यांचा गुणाकार 5/6 आहे. 2 संख्या घ्यायच्या आहे, त्याचा गुणाकार 5/6 आहे. म्हणजे इथं एक संख्या गुणिले इथं एक संख्या, त्या संख्यांचा गुणाकार आहे 5/6, बरोबर. त्यापैकी एक संख्या 2/3 आहे, म्हणजे इथं 2/3 आहे. दुसरी संख्या कोणती? दुसरी म्हणजे इथं x असणार. झालं समीकरण तयार. समीकरण सोडवा मित्रांनो. x ने गुणलं तर काय होईल? 2x/3 होतील, बरोबर की नाही? x हा कुणाला गुणतो? 2 ला गुणतो. किंवा त्याच्यापेक्षा सोपं करा, इथं गुणाकारात आहे ना हा 2/3, तो तिकडे भागाकारात न्या, भागिले 2/3. आता आलं लक्षात? इकडे काही राहणार नाही. आता इथं भागाकारात आहे ना, ते भागाकारात जे आहे ते गुणाकारातल्या गुणाकार व्यस्त करून. तर आता गुणाकार करा. 5×3=15 होतील, 6×2 12 होतील. 15/12 हे उत्तर आलं, पण याला भाग जाऊ शकतो. 3 ने भाग जातो बघा. 3×5=15 आणि 3 चोक 12, तर 5/4. जी दुसरी संख्या आहे ती असणार आहे 5/4. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अपूर्णांकाचा अर्थ, एखाद्या संख्येतून दिलेल्या अपूर्णांका इतकी किंमत वेगळी कशी काढायची आणि काही महत्त्वाची उदाहरणं जी स्पर्धा परीक्षांमध्ये नेहमी येतात, अशी काही महत्त्वाची उदाहरणं तुमच्यासमोर घेतली. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल नक्की तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरायचं नाही मित्रांनो. चॅनल सबस्क्राईब करायचं राहिला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, आणि तुमच्या मित्रांना आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, ज्यामुळे आपल्या चॅनलला सपोर्ट मिळेल. तर चला मित्रांनो, भेटूया अशाच एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.